काही मर्डर मिस्टरी अशा असतात की त्या ऐकल्या की अंगाचा थरकाप उडतो. आम्ही तुम्हाला आज अशा महिलेची क्राईम स्टोरी सांगणार आहोत की जिने स्वतःच्या अय्याशीसाठी मर्चंट नेव्ही ऑफिसर असणाऱ्या नवऱ्याचा प्रियकराला सोबत घेऊन निर्दयीपणाने खून करून मृतदेहाचे तुकडे करून टाकले आणि हे तुकडे प्लास्टिकच्या एका ड्रममध्ये टाकून त्यावर कॉन्क्रीट भरले. नेमकी ही घटना कशी घडवून आणली हेच आजच्या व्हिडिओतून दाखवणार आहोत. नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज. हा व्हिडिओ पाहण्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका. 18 मार्च 2025 रोजी बबलूने त्याचा भाऊ मर्चंट नेव्ही ऑफिसर सौरभ हा 5 मार्च पासून बेपत्ता असल्याची मिसिंग पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आणि पोलिसांचा तपास सुरू झाला. सुरुवातीला पत्नी असणारी मुस्कानची चौकशी केली, पण त्यामध्ये त्यांना फारसं काही हाती लागलं नव्हतं. पण त्यामुळं मृत्यूचं गूढ वाढत चाललं. पोलिसांच्या एंट्रीने मुस्कान थोडीशी घाबरली होती आणि आई वडिलांचं त्यामुळं त्यानं घर गाठलं आणि सौरभचा खून आपणच केल्याचं सांगितलं. मेरठच्या ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या मध्ये 50 ते 55 वयोगटातील दाम्पत्य येऊन बसलं होतं आणि पोलिसांना खबर देऊ लागलं की बेलगाम असणाऱ्या आमच्याच मुलीनं सोन्यासारख्या जावयाचा खून केलाय. ब्रह्मपुरी पोलिसांनी तात्काळ मुस्कानला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आणि चौकशीत ज्या गोष्टी समोर आल्या त्या ऐकून काही काळ पोलिसांना देखील घाम फुटला होता. 2016 साली मुस्कान ही सौरभच्या प्रेमात पडली आणि 2017 साली दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. त्यावेळी ही मुलगी चांगली नाही म्हणून सौरभच्या कुटुंबातील लोकांनी त्या लग्नाला विरोध केला होता. पण एखाद्याचा अंतच त्यामध्ये असेल तर त्याला कुणीही बदलू शकत नसतं. लग्न झाल्यानंतर सौरभला मर्चंट नेव्ही ऑफिसर या पदावर लंडनमध्ये नोकरी लागली. तो एकटाच लंडनमध्ये राहू लागला आणि इकडे पत्नी राहू लागली. या दोघांनाही 6 वर्षाची मुलगी आहे आणि याच 6 वर्षाच्या मुलीला मुस्कान रोज शाळेत सोडायला जायची. तिथंच साहिल शुक्ला या गंजडी नशाखोर तरुणाची तिच्यासोबत ओळख झाली आणि विवाहित असणारी मुस्कान साहिलच्या प्रेमात पडली. एकाकी पडलेल्या मुस्कानला साहिलची जास्त गरज वाटू लागली. यासाठी ती त्याला घरी नेहमीच बोलावू लागली. साहिल हा गांजाची नशा करायचा. त्याने मुस्कानला देखील गांजाची सवय लावली होती. या नशेत ती रोजच तर्र होऊ लागली. या दोघांच्या प्रेमाला बंधन नसल्याने एकमेकाची सवय जडली. इकडे मुस्कानचा वाढदिवस असल्याने सौरभ तातडीने लंडनहून भारतात परतला आणि तो मेरठला हजर झाला. 25 नोव्हेंबरला मुस्कानचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला. पण साहिलच्या आठवणीत आणि गांजाच्या सवयीत ती इतकी वेळी झाली की त्याला सौरभचा सहवास आवडत नव्हता. त्यासाठी तिने प्रियकर साहिल सोबत मिळून सौरभचा शेवट करून लग्न करायचा प्लॅन आखला. त्यानुसार तिने सौरभला दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या आणि सौरभ गाढ झोपी गेला. तिनं प्रियकर साहिलला बोलावून घेतलं आणि सौरभच्या छातीवर चाकूने सपासप वार करत त्याचा शेवट केला. ज्याला कोल्ड माइंड मर्डर असं म्हटलं जातं त्याप्रमाणे नवऱ्याच्या मृतदेहाचे तुकडे करून एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरले आणि या ड्रममध्ये सिमेंट कॉन्क्रीट ओतले. त्यामुळे कॉन्क्रीट घट्ट झाल्याने बाहेर दुर्गंधी यायचा विषयच राहिला नाही. या घटनेनंतर मुस्कान आणि प्रियकर साहिल हे दोघांनीही मनालीला जाऊन मंदिरात लग्न केलं आणि मनालीतच हनीमून साजरा केला. पोलिसांना ही स्टोरी ऐकून कधी वाटलंही नसेल की स्वतःच्या अय्याशीसाठी एका चांगल्या पदावर काम करणाऱ्या नवऱ्याचा इतका वाईट शेवट करू शकेल. जेव्हा पोलीस हा ड्रम फोडू लागले तेव्हा पोलिसांना या ड्रममधील सिमेंट निघालेच नाही. अखेर त्याने हा ड्रम शवविच्छेदनाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केला आणि तिथेच घट्ट झालेले प्रेत बाहेर काढलं. हे पाहून आजही वैचारिकता नसलेल्या व्यक्तीमध्ये राक्षसी प्रवृत्ती कधी जन्म घेईल हे सांगता येत नाही.